आपल्या सगळ्याला तर माहितीच की शेतामधला पंप जळतो, कमी जास्त लाईट झाली तर हा रिपेअरिंगचा खर्च वाढतो आणि पंप थांबला की आपल्या जे शेताला पाणी द्यायचं आहे त्याला उशीर होतो आणि याचा जो परिणाम आहे तो थेट डायरेक्ट पिकावर होतो. म्हणून पंप घेताना मी क्रॉम्प्टनचा पंप निवडला. आपला जुना विश्वास आहे क्रॉम्प्टन कंपनीवर. तर चला आता आपण याचं अनबॉक्सिंग बघूया. बघा याचा जो बॉक्स आहे तो एकदम मजबूत आणि पॅकिंग आहे ते एकदम व्यवस्थित आहे. या पंपावर वॉटर रिपेलेंट हॅमर टोन ड्युअल कोटेड पेंट आहे, जेणेकरून याला गंज लागत नाही आणि पाण्यामुळे खराब होत नाही. यामध्ये वॉरंटी कार्ड मिळतं. क्रॉम्प्टनची सर्व्हिस सुद्धा लगेच एकदम फास्ट आहे. तर तुम्ही पण हा पंप असा मागवू शकता. ह्या क्रॉम्प्टन पंपाचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये का, पाणी जोराचं येतं त्यामुळे सिंचन कमी वेळात जास्त होतं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, हा जो पंप आहे तो वीज कमी खातो आणि लाईट बिल कमी येतं आणि वाईड व्होल्टेज जे याचं डिझाईन असल्यामुळे 250 ते 450 व्होल्ट पर्यंत हा चालतो. आपल्या शेतकऱ्यांसाठी तर हा जो पंप आहे सगळ्यात उपयोगी कसं काय पडणार आहे माहितीये का, आपल्या गावात लाईट कमी जास्त जरी झाली तर हा पंप एकदम आरामात चालणार आहे. तर हा जो क्रॉम्प्टनचा पंप आहे मी त्यासाठीच मागवलेला आहे. याचं इन्स्टॉलेशन एकदम सोपं आहे. फायनली आमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तर आता आम्ही पाण्यामध्ये मोटर टाकत आहे. तर बघूया. आता तुम्हाला मी प्रत्यक्ष इथं पाणी दाखवतो. हा जो पंप आहे तो कापूस ऊस पिकासाठी एकदम परफेक्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी पण असाच एक पंप हवा असेल जो वीज वाचवेल, टिकाऊ असेल, भरोसेमंद असेल, तर तुम्हाला क्रॉम्प्टन ॲग्री ओपन व्हील हा जो पंप आहे तो योग्य पर्याय आहे.